चंद्रावरनं खोर आणखी जेवण काय केलंय मित्रांनो तुम्हाला दाखवतो. एकच नंबर जेवण आहे आज. चमचमला ठेवली पेंड. तर आजपासून तुला पहिलेच नावाने ओळखलं जाणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण आहे गोट्यामध्ये आणि आपण खातो आता शेंगा खातोय. हो का कपूदर कप्पो कप्पो एक कप्पो गेली बघा, नाराज होऊन गेली ती माझ्यापासून. रेडिओ कशी बघते बघा. दर अगं काय मित्रांनो, बसंती आली बसंती. दर दर की बसंती दर. चल कप्पो तुला धर. कप्पो म्हणणार नुसतं शेंगा खाल्ल्या त्याने टलपरा देतोय आम्हाला आहे ना. तर सगळी शांत आहे ती, कारण की वातावरण जसं झालं आहे पावसाचं वातावरण झाल्यामुळं सकाळी पाऊस पण पडला आहे थोडासा. आणि सगळं इथं चिखल झालं बघा. सगळं इथं झालं चिखल, पण आता वाळलेलं आहे. आणि आता वाजले त्या 12:19 झाली ना. आपण ब्लॉग सुरू केला आत्ताच. तर तुम्हाला दाखवतो. तिथं बसंती आहे, तिथं कपिला आहे, इकडं गाय आहेत आपल्या सगळ्या, आणि इकडं शिंगडी गाय आपली, आणि तिकडं खोंड आहे बघा महाकाळचं तिकडं पलीकडं. इथं बघा आपली मस, आणि इथं चमचम दिसली का काय चमचम आहे. आणि इथं बघा आपल्या मित्रांनी अजून शेंगा वाळत घातले. ते ऊन तर नाही कसलं, पण घातले ते वाळत असे टाकले ते. तिकीट ते पलीकडे टाक, जाऊ ट्रॅक्टर घेऊन. तरी तर आपलं मैत्रीण दळण घेऊन चालले आहे. जानू गेली बघा जळून घेऊन. कर हे का वडती का सायकल? जाऊ दे बसून जाऊ दे की. आपण जाऊया आता. तर मी चाललो आहे चालत, आणि आपला बघा ट्रॅक्टर कसं आहे. इथं बघा केळीचे खुट्टे दोन ठेवले ते दमानी की. तर मित्रांनो, आपण जळण आणले मागाशी, तिथं रचलंय बघा. रानातलं जळण आणलेलं आहे. आणि इथं बघा काय गोट्या खेळायच्या गोट्या. कसं खेळायचं कुठलं काय राजा राणी खेळू. चल राजा राणी की आख्या बोक्या टोक्या माहिती का? आखे बघ टाका म्हणजे नाही माहिती. नाही मला नाही. असं गोट्या हाणायच्या बाहेर निघले की आता हां चल मग तीच ती राजा राणी असते का? मग काय असतं. आमची इथं आख्या बोक्या राजा रंटी खेळू. राजा रंटी अक्षर कशी नाकू चंद्रावरनं खोर आणखी. कशी बोल हां कशी बोल पेशिपला मला इलॉन मस्कला फोन करायला लागेल. कर की मग. नंबर सांग सर, नंबर सांग. 9926 बरं 10 कोणाचं आहे? इलॉन मस्क. तर आपण इथं गोट्या मांडलेलं आहे ते बघा. कसं आहे कच्चल इकडे. कुठं लाग किती लाग हां इथनं कचायचं कच लांबचं पाहिलं असतो. लगा काय लागा पॅक होतोय, काय तर वाटू दे की सारखं पॅक होतोय मित्रांनो. एक तर गुढी निघाली का आपल्या दोघांना. चल मी पाहिलं पॅक झालं. काय लागा असं असतं सारखं पॅक कसं होतंय. हां मला तर वाटतं इथं ते हे चढ आहे. काय नाही चढबेट काय नाही चढ होता तसलं पॅक. डाल पहिले. नाही येऊ खेळ. चल काढ गोटी काढ. पॅक झालं येड. काय लागा एक तर गोटून निघू दिला का. वाटलं माहिती आहे का तुला, काय तर वाटलं पाहिजे माहिती आहे का तुला. असलं नाही जमत मला. डाल हां थांब मला खेळू दे. देवा गोटी निघाली पण पॅक झालो. चल आता डबल. काय लागा प्रत्येक ह्यालाच पॅक होतोय कसं काय. डाल पहिले मी डाल तो पण होती जाते. सारखंच पॅक होतंय लागा. किती वेळा पॅक होतंय बस झाली. तर मित्रांनो, आपण मागाशी खेळत होतो गोट्या लय दिवसात ना. तर आता लागले आपल्याला भूक. जेवण करूया. जेवण काय केलंय मित्रांनो तुम्हाला दाखवतो. एकच नंबर जेवण आहे आज. लाईट नाही हे बघा.
चपात्या कुठं गेलं रे बाबा इथं कालवण तुम्हाला घे तुला जेवायला घे दाखवायचं आहे मित्रांनो. इथं बघा आंबा इथं आणि खाली शेंगा इथं भाजलेलं लय दिवसाचे येते. इथं बघा काय केली आहे इडली 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 सांबर सांबर ना इडली सांबर केली आहे कारण का हां वाढदिवस आहे कुणाचा वाढदिवस आहे तुझा. हां चल चल बस मला एवढं. तर आपण घेतला आहे इडली सांबर जेवायला. हे बघा इथं घेतलंय हे बघा इथं चटणी राहिली की चटणी संपली का मी चांगलं लागे ना रानन आनंद आणखी आणू घेत ना बंद आहे बरं आण. दुसरी इकडून आण. इधर ते खोल काय मित्रांनो चटणी पण चटणी आणि चटणी घेऊन ये. चटणी म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला दाखवतो. खोबऱ्याचा किस्सा चटणी असते. मी आयुष्यातनं दुसऱ्यांदा इडली सांबार करतो आयुष्यातनं दुसऱ्यांदा आयुष्यातनं दुसऱ्यांदा सांबार इडली खातोय. हे बघा इथं काय चटणी खोबऱ्याच्या किस्साची चटणी. हे लगा घरच्यांना पण राहू दे नाही तर आपण सगळं खाऊन टाकायचं. बस का मला काय विचारतो तुम्हाला घ्या की पाहुणं हां सकाळी खाऊन जे सकाळी पण खाऊन जिरली. तर करूयात जेवण आता. तर मित्रांनो झाले आहे संध्याकाळ आपलं जेवण झाले आत्ताच. तर चमचमला पण ठेवली बघा पेंड ठेवली चमचमला पहिल्यांदाच चमचमला ठेवली पेंड. खा गं चमचम कसं लागते पेंड कसं लागते जिबीने एक एकच खाते बघा ती. चमचम पेंड कशी आहे चांगली नाही. तर घेऊया काय आतमध्ये आपण सगळ्या गाण्या पेंट ठेवलेली आहे इथं बघू शकता. बस पेंट खाते तिकडं या का सगळ्या काय कशा इथून उभं राहिलं ते बघा ती कशी बघते बघा. कपिलाला आपण आजच खायला टाकलं कारण कपिलाला धिंगाणा घालले म्हणून. चला ग मावशांनो कपिला नाही बरं झालं नाहीतर कपिल सारखी धिंगाणा घालते. चल ग नीट चल तू नीट चल ओय दमान एक जण या पळत येऊ नका. चालत जावा ये ग तू पण चल ग तू जावा ए महाराणी यायचं का नाही हां यायचं का नाही तुला. कपिला आज धिंगाण घातलं नाही कारण की कपिला हितच आहे तिला खायला पिले. जाऊ द्या गेले बघा आतमध्ये. कप्प गेली असती मित्रांनो. आता लावलं गेट आता काय करणार. ए तिकडं कुठं चमचमला पेंट ठेवली ती पहिल्यांदाच. इथं बघा मस्त पेंट खाते. म्हशी संग बांधायचं नाही बांधूया सगळ्या गाई. तर आपण सगळ्या गाई बांधलेल्या आहेत बघितलं का. आणि आता आपण चमचमला सोडूया फिरायला बाहेर. फिरायला जायचं ना चला फिरायला पळा लवकर पळा. चालीच बघा चमचम इकडं पाणी पिऊ नको इकडं चल. गेली पळत बघ कशी गेली पळत. नको तुला खायला ठेवलंय नाही ठेवलं मित्रांनो. तिथे दररोज जाते सोडलं की तर जाते. रेडी तू साईडला सारखं तुला आजपासून रेडी म्हणणार नाही काय. हे आजपासून बसंती म्हणणार नाही तुला रेडीच म्हणणार आहे. इथं जाते बघा इथं माती खात बसते बघा. ही पळकी पळाय आणलंय तुला बाहेर. चल पळ गेली बघा पळत. हो का कशी पळते. या चौघींची भांडणं बघा हो का. कपिलाला डिरिंग टाकते सगळ्यांवर. अजून टाकायचं बरं का खायला. महाकाल साहेब आपलं बघा गेलं मित्रांनो. महाकाल साहेब एवढं शांत येतं ना आणि एवढं बेकडा येतं ना हात सुद्धा लावून देत नाही तर. पण कपिलाला लय जवळ करतात महाकाल साहेब. मारलंच रेडीला. रेडी भांडणं करते. तर आजपासून तुला पहिलेच नावाने ओळखलं जाणार आहे रेडीनं. काय हां तुला फक्त रेडीच म्हणायचं बसंती नाही म्हणायचं ना इतर नावाने काय म्हणायचं. फक्त चमचम राहील नाव बाकी ॲज इट इज राहील सगळं. इथं बघा चमचम कशी पळ चमचम
माझा दम भरला पण तिचा भरला नाही. तिला लय आनंद झाला आहे. तिला दररोज सोडतो आपण पळायला ना, त्याच्यामुळं का गं रिडी 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 माकड गेलं बघा. मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं सगळं गायचं काम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळे गाय आपण सोडून दिलेले ते गोट्यामध्ये, ओपन गोट्यामध्ये, आणि चालली आहे झोपायची तयारी. 10:30 वाजलेले आहेत. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आजच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.